नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि सन्माननीय बांधवांनो, आजचा हा क्षण तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा ठरणार आहे, कारण शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबांना एक आधार मिळतो त्यांच्यासाठी ही बातमी एखाद्या सुखद धक्क्यासारखीच असणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या परिचयातील कोणीही या योजनेचा किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेचा नियमित लाभ घेत असेल तर तुमच्या मनात सध्या एकच प्रश्न असेल की आपला हप्ता नेमका कधी जमा होणार। विशेष करून एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही माहिती 100% मोलाची ठरणार आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक मोठी घोषणा केली असून ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे आणि तुमच्या खात्यात आनंदाची बातमी कधी धडकणार आहे हे सविस्तर समजून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का। घाईघाईत कोणतीही महत्त्वाची अपडेट मिस होऊ नये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्या फायद्याचे ठरेल, कारण ही केवळ माहिती नसून तुमच्या हक्काच्या पैशांची जोडलेली एक महत्त्वाची अपडेट आहे। खरे तर आपल्या सर्व निराधार बांधवांच्या आणि माता भगिनींच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडून आणणारी ही घोषणा नेमकी काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांच्याच मनात निर्माण झाली असेल। ही आनंदाची बातमी सविस्तरपणे पाहण्यासाठी मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही आज आपल्या या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि त्यासोबतच समोर असलेला बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन नक्की दाबून ठेवा। यामुळे फायदा असा होईल की शासनाच्या अशाच नवनवीन योजना आणि तुमच्या हक्काची प्रत्येक माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। महाराष्ट्र सरकारने एका अतिशय महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक मोठी घोषणा केली। हा निर्णय आपल्या राज्यातील गरजू लोकांसाठी किती मोलाचा ठरणार आहे आणि सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक पाऊल नेमकं काय आहे हे आपण आता अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे, जो देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने घेण्यात आला। आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जातो। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाखो दिव्यांग बांधवांना आधार दिला जातो। यापूर्वी या बांधवांसाठी एक स्वतंत्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले होते, जेणेकरून त्यांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात। परंतु आता सरकारने एक पाऊल पुढे टाकत या विभागाचं स्वरूपच पूर्णपणे बदलून टाकलं। पूर्वीचा जो दिव्यांग सक्षमीकरण विभाग होता त्याचे आता अधिकृतपणे दिव्यांग कल्याण विभाग असं नामकरण करून त्याची पुनर्रचना करण्यात आली। या नव्या विभागाच्या माध्यमातून आता अधिक प्रभावीपणे काम केलं जाणार आहे। या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची घोषणा केली। ही नवीन अपडेट नेमकी काय आहे, या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला कोणते नवे फायदे मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हक्काचा एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण पुढील 5 मिनिटात जाणून घेणार आहोत। ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असल्याने प्रत्येक शब्द नीट समजून घ्या। आता आपण या माहितीच्या खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की हा नवीन बदल तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा सरकारी नोकरीत जायचं असेल तर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं असणं ही आता एक अनिवार्य अट झालेली आहे। आधार लिंक असेल तरच सरकारी मदतीचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात, हे तर आपल्याला ठाऊकच आहे। परंतु आता सरकारने जे नवीन दिव्यांग सक्षमीकरण पोर्टल सुरू केलं त्यामागे एक खूप मोठं आणि गंभीर कारण दडलेलं आहे। गेल्या काही काळात असं लक्षात आलं की अनेक लोकांनी बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला। मग ती संजय गांधी निराधार योजना असो, श्रावणबाळ योजना असो, ज्यांचे वय नियमात बसत नव्हते किंवा जे खरोखर पात्र नव्हते, अशा काही लोकांनी बोगस अर्जाच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल केली आणि आजवर लाभ लाटला। हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचावा यासाठी प्रशासनाने आता कडक पाऊल उचललंय। त्यामुळे या पोर्टलच्या माध्यमातून आता प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्राची अतिशय बारकाईने तपासणी केली जाईल।
जेणेकरून पारदर्शकता वाढेल आणि कोणाही खऱ्या लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही. आता इथून पुढे मात्र चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या लोकांचं धाबदन आणलं आहे, कारण सरकारने अशा बोगस लाभार्थ्यांची नावे यादीतून कायमची वगळण्याचा कडक पवित्रा घेतला. प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सक्रिय झाली असून प्रत्येक अर्जाची आणि त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची कसून पडताळणी करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली. या तपासणी मोहिमेमध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र काम करत असून जे खरोखर पात्र नाहीत त्यांचे अर्ज तातडीने बाहेर काढले जात आहेत. विशेष करून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे नव्याने सुरू करण्यात आलेल्या विशेष पोर्टलवर नोंदणी करणे आता प्रत्येकासाठी बंधनकारक म्हणजेच अनिवार्य असणार आहे. तुम्ही जर या योजनेचा लाभ घेणारे दिव्यांग व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आता तुमची ओळख आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी या पोर्टलवर नाव नोंदणं गरजेचं बनलंय. आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की ही नोंदणी नेमकी कधीपर्यंत करायची, या अर्जाची अंतिम तारीख म्हणजे लास्ट डेट काय असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि नोंदणीची नेमकी तारीख आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत, जेणेकरून वेळेत तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुमचा लाभ खंडित होणार नाही. नोंदणीची शेवटची तारीख नेमकी काय आहे आणि आपल्याला किती लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचं आहे हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं इम्पॉर्टंट बनलंय. कारण अनेकाच्या मनात आता एकच शंका घर करून बसली असेल की जर आम्ही ही नवीन नोंदणी केली नाही तर आमचा हप्ता थांबणार का. विशेषतः ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही मोठी द्विधा अवस्था आहे. जर तुम्ही नोंदणी पूर्ण केली असेल तर हप्ता कसा मिळणार आणि जर काही कारणास्तव तुमची नोंदणी राहून गेली असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तुमच्या मनातील सर्व शंका आजच्या या माहितीमुळे पूर्ण दूर होतील. तर मित्रांनो, या संदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबद्दल तुकाराम मुंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पोस्ट प्रसारित झाली असून त्यातून प्रशासनाची पुढील दिशा स्पष्ट होत आहे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील एक मैलाचा दगड मानला जात असून सर्व सामान्य लाभार्थ्यांच्या हितासाठी प्रशासन आता कशा प्रकारे पावलं उचलत आहे हे आपल्याला यातून स्पष्टपणे दिसून येते. तुकाराम मुंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन पोर्टलबद्दल जी माहिती समोर आली ती आपण सर्वांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार सर्वच लाभार्थ्यांना ही नोंदणी करण्याची घाई करायची गरज नाही. प्रामुख्याने ज्या माझ्या दिव्यांग बांधवांकडे डिसएबिलिटी कार्ड म्हणजेच अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठीच ही नोंदणी अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही. सध्या या पोर्टलवर केवळ अर्जाच्या पडताळणीचं काम अतिशय वेगाने सुरू आहे. प्रशासनाचा मुख्य उद्देश हाच आहे की ज्यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे योजनेमध्ये प्रवेश मिळवला त्यांना शोधून बाहेर काढलं जावं. आता प्रश्न उरतो की केवळ दिव्यांग बांधवांनीच नोंदणी करायची की सर्वच निराधार लाभार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. तर यावर सरकारचा अंतिम निर्णय येणं अजून बाकी आहे. तुम्हाला जर स्वतःहून या पोर्टलची माहिती घ्यायची असेल किंवा प्रशासकीय हालचाली पाहायच्या असतील तर तुम्ही सरकारच्या अधिकृत divyangmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला नक्की भेट देऊ शकता. तिथे या नव्या विभागाची आणि पोर्टलची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कोणावरही अवलंबून न राहता स्वतः सर्व गोष्टी तपासून पाहता येतील. विशेष म्हणजे या नवीन पोर्टलच्या माध्यमातून केवळ 1-2 नव्हे तर तब्बल 14 ते 17 वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचं सरकारनं ठरवलं आहे. शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही सुविधा केवळ दिव्यांग बांधवांपुरती मर्यादित न राहता सर्वच निराधार लाभार्थ्यांसाठी विस्तारित केली जाऊ शकते, ज्यामुळे प्रत्येक गरजू व्यक्तीला सरकारी मदतीचा हात मिळणं अधिक सोपं होईल. आता वळूया त्या प्रश्नाकडे जो तुम्हा सर्वांच्या मनात आहे आणि तो म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी जमा होणार. जरी या संदर्भात सरकारचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR अजून प्रसिद्ध झाला नसला तरी विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार 5 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता राहिला प्रश्न नोंदणीच्या तारखांचा. तर नोंदणी कधी सुरू होणार आणि तिची शेवटची तारीख काय असेल याबद्दल सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जोपर्यंत सरकारचा नवीन GR येत नाही तोपर्यंत नोंदणीची नेमकी प्रक्रिया आणि कालमर्यादा स्पष्ट होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता
अधिकृत माहितीची वाट पाहणं सध्या हिताचं ठरेल. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट होती. शासनाचे हे नवनवीन निर्णय तुमच्या आयुष्यात नक्कीच एक मोठा आधार देणारे ठरतील, यात बिलकुल शंका नाही. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या सरकारी योजनांच्या बारीक सारीक घडामोडी, नवीन शासकीय निर्णय, तुमच्या हक्काच्या प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती सर्वात आधी आणि अगदी सोप्या भाषेत जाणून घ्यायची असेल तर आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. त्यासोबतच बाजूला दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन नक्की दाबून ठेवा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. माहिती आवडली असेल तर आपल्या इतर बांधवांपर्यंत ती नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.